कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याचा प्रकार घडलाय। पालिकेच्या मराठी माध्यम शाळेतील 9वी-10वीचे वर्ग अचानक बंद करण्यात आल्याचा दावा पालकांनी केलाय। यासह 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला देखील शाळेने दिला नाहीये। 11वी प्रवेशाची अंतिम मुदत जवळ येत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले। उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी तातडीने विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि लिव्हिंग सर्टिफिकेट देण्याचे आदेश दिलेले आहेत। शिक्षकांच्या बदल्यांच्या अनुषंगाने काही कार्यवाही करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये काही त्रुटी राहिल्यामुळे आजच प्रशासन अधिकारी जे आहेत नगरपालिका शिक्षण विभागाचे त्यांना निर्देशित करण्यात आलेलं आहे की कुठल्याही प्रकारे कोणत्याही विद्यार्थ्यांची गैरसोय किंवा अडवणूक होणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्यात यावी। सध्या 9वी 10वी या ठिकाणी वर्ग बंद म्हणजे शाळेला टाळाच लावून ठेवलेला आहे आणि आम्हाला असं आम्ही शिक्षकांना कॉल केले, शिक्षकांना आम्ही विचारलं की तुम्ही आम्हाला शाळेचे मुलांचे आमच्या सर्टिफिकेट किंवा रिझल्ट आम्हाला द्या। तर ते सांगतात की आम्हाला या ठिकाणाहून कार्यमुक्त केलेलं आहे। मग तुम्हाला जर कार्यमुक्त केलं असेल तर आमच्या मुलांचं कसं काय करायचं, पुढे आमच्या मुलांचं कसं होणार जर का या ठिकाणी शिक्षक देत नाहीत। आता उद्याचा शेवटचा दिवस आहे ॲडमिशनचा। आमच्या मुलांना ॲडमिशन घेण्यासाठी आम्ही वारंवार फिरत आहोत इकडे तिकडे।